नमस्कार. त्रिकूटतर्फे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. त्रिकूटने आता मुलाखतीच्या क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. आज पहिली मुलाखत आपण मंजुषा वहिनी अपराजित यांची घेतो आहे. आजच्या आपल्या पहिल्या मुलाखतीच्या पहिल्या अतिथी आहेत मंजुषा वहिनी अपराजित. त्यांची मी ओळख करून देते. मंजुषा वहिनी ह्या BSc BEd असून राष्ट्रसेविका समिती पद्मिनी शाखा धंतोलीच्या सेविका आहेत. पद्मिनी शाखेचं जे हस्तलिखित आहे देवहूती त्याच्या त्या सहसंपादिका आहेत. नमस्कार मंजुषा वहिनी. नमस्कार. 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 आपल्या नागपुरातील सीताबर्डीवरील सुप्रसिद्ध असे अपराजित क्लासेस आपण ऐकलेच आहेत आधीपासून, आणि त्यांची साधारण 80 वर्ष झालेच असतील, 80-85 वर्षे इथपासून परंपरा आहे. म्हणजे आपल्या आधीच्याही पिढीने त्यांचं नाव ऐकलं आहे. अशा त्या मंजुषा वहिनी त्यांनी त्या क्लासेसमध्ये शिकवलं आहे. आधी त्यांचे सासरे क्लासेस चालवायचे, त्यानंतर त्यांनी त्यात मदत केली क्लासेस चालवण्यात. जवळजवळ त्यांनी 40-45 वर्ष पण त्यांनी शिकवलं आहे, आणि त्या मॅथ्स आणि सायन्स विषय शिकवायच्या. त्यानंतर त्यांनी सोबत कम्प्युटरचे कोर्सेसही केले आणि ते मुलांना उत्तम रीतीने शिकवले सुद्धा. तर हे असे प्रसिद्ध असे क्लासेस आहेत. त्या क्लासच्या संचालिका आज आपल्यासोबत उपस्थित आहे मंजुषा वहिनी. तशी तर वहिनींची आपण ओळख करून घेतलीच आहे, पण आता वहिनी बाकी विद्यार्थ्यांबरोबर आपल्या नातवंडांना देखील शिकवण्याचा आनंद घेतात आहेत. मंजुषा ताईंचा सामाजिक आणि धार्मिक विषयांवरचा अभ्यास खूप गाढा आहे. त्या वेळोवेळी लेख लिहितही असतात आणि त्या एक उत्तम कवयित्री देखील आहेत. आणि आज आपण त्यांच्याकडून 8वी ह्या पूजेबद्दल माहिती घेणार आहोत. आता मला सांगा मंजुषा वहिनी की ह्या 8वीची पूजा नक्की करतात केव्हा? 8वीची पूजा अश्विन महिन्यातील कृष्ण अष्टमीला करतात. ह्यालाच कराष्टमी असेही म्हणतात. अच्छा. करा म्हणजे कलश. अच्छा, म्हणून त्याला असं म्हणतात. पण मग ही पूर्ण महाराष्ट्रात केल्या जाते का पूजा? ही पूजा विशेषतः विदर्भात केली जाते. मग ह्या व्रताबद्दल काही माहिती असेल तुमच्याजवळ? आता ह्या पूजेला व्रत म्हणावे का असा प्रश्न आहे. फारच तर आपण त्याला कुळाचार असं म्हणू शकतो. कारण जे लोक ही पूजा करतात ना ते त्यांच्या घरातील चालत आलेल्या परंपरेनुसार पूजा करतात. त्यामुळे ह्या पूजेत पुष्कळच वैविध्य आहे. पण वैविध्य म्हणजे नक्की काय? खरे म्हणजे ही पूजा निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची पूजा आहे. अच्छा. वर्षा ऋतू संपलेला असतो, शेतात धान्य डोलत असते, बळीराजा सुखावला असतो, त्या धान्य लक्ष्मी विषयीची कृतज्ञता. अच्छा, ठीक आहे. पण विविधता म्हणाला तुम्ही, पण म्हणजे ती विविधता कशा प्रकारे आहे? विविधता म्हणजे करांची म्हणजेच कलशांची संख्या इथपासून विविधता जाणवते. म्हणजे काही ठिकाणी 1 कलश, काही ठिकाणी 2 कलश, अगदी 9 कलशापर्यंत ही पूजा केल्या जाते. कलश जो असतो तो काही ठिकाणी मातीचा आहे, काही ठिकाणी तांब्याचा आहे, काही ठिकाणी सधन असलेले व्यक्ती चांदीचा कलश सुद्धा वापरतात. अच्छा. काही ठिकाणी ही पूजा 2 वेळा केली जाते. 2 वेळा म्हणजे सकाळ संध्याकाळी? सकाळी आणि संध्याकाळी. बरं. सकाळी ही सूर्याची पूजा असते. म्हणजे त्या कलशात सूर्य आणि चंद्र यांचे पिठाचे केलेले प्रतिमा टाकलेले असतात. जेव्हा सूर्याची पूजा करतात सकाळच्या वेळेला तेव्हा चंद्राचा कलश झाकून ठेवतात. अच्छा. आणि संध्याकाळी जेव्हा चंद्राची पूजा करतात तेव्हा सकाळचा कलश झाकून ठेवायचा. बरं. हे तुम्ही धान्य लक्ष्मी म्हणाल्या, तर मग काही ठिकाणी मी असं ऐकलंय की त्या कलशांमध्ये धान्य सुद्धा भरतात. हो. अच्छा. बऱ्याच ठिकाणी कलशांमध्ये ज्वारी किंवा तेव्हा जे झालेलं उत्पन्न असतं असं धान्य भरल्या जातं. अच्छा. आणि मग या पूजेचा नैवेद्य नक्की काय असतो? काय आहे ना, बऱ्याच घरात 2 वेळचा उपास असतो. तर काही घरात दिवसभर उपास करून
संध्याकाळी वडापुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. पण सर्वत्र ज्वारीच्या आंबिलीचा प्रसाद दाखवल्याच जातो. अच्छा, तो महत्वाचा असतो. हां, बऱ्याच स्त्रिया ह्या दिवशी मीठ खात नाहीत अच्छा. आणि फक्त पांढऱ्या गोड वस्तूच जसे खडीसाखर, बत्तासा, दूध यांचे सेवन करताना दिसतात. अच्छा. पण मग काही ठिकाणी पूर्णाचा वडा वगैरे असा सगळा स्वयंपाक वडापुरणाचा तो पण असतो का? तो पण असतो नैवेद्य. अच्छा. पण सगळेच जण वडापुरणाचा नैवेद्य दाखवतील असं असं नाहीये. नाहीये. पण आंबील मात्र महत्वाची. ज्वारीची आंबील महत्वाची. मग याची काही कथा पण आहे का? मग ती कथाही वाचला जातो का? खरं म्हणजे 8वीच्या कथेचा कुठेच संदर्भ नाही. कुणी म्हणतात ही पूजा सर्वप्रथम गांधारी आणि कुंतीनी केली. त्यावेळी अर्जुनाने इंद्राला प्रसन्न करून घेऊन ऐरावत घेऊन आईसाठी ऐरावत घेऊन आला. अच्छा. हां, आणि कुंतीनी ऐरावतावर बसून सगळ्यांना प्रसाद वाटला. हं. एक अशी पण वदंता आहे की कुंतीने ऐरावताला उचलून घेऊन भीमाचा गर्वहरण केलं. अरे बापरे. हो, काही नव्हतं माहिती. आणि आम्ही जेव्हा काही या पूजेच्या संदर्भात काय जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा आम्हाला ते त्वचा रोगावर पूजा केली जाते महत्वाने असं कुठेतरी वाचण्यात आलंय. तर त्याच्याबद्दल काय हे आहे? म्हणजे हे खरं की खोटं असा विचार करायचा नाही. कारण हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विचार आहे. मी सुद्धा हे बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे. आता मला एक आणखीन हा प्रश्न पडला होता की कालाष्टमी आणि कराष्टमी ह्या दोन्ही एकच आहेत का? नाही, कराष्टमी ही देवीची किंवा लक्ष्मीची पूजा आहे. ती दिवाळीच्या आधी येणाऱ्या अष्टमीलाच करतात. बरं. कालाष्टमी करणारे प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला काळभैरवाची पूजा करतात. बरं. वहिनी, आज तुमच्याकडनं ना खूप छान माहिती आम्हाला मिळाली. कारण 8वीची पूजा ही बहुतेक फक्त महाराष्ट्रातच केल्या जाते, बाहेर इतरत्र कुठेच केल्या नाही जात. त्यामुळे त्याच्याबद्दल बऱ्याच शंका आणि नक्की ती कशी केल्या जाते याबद्दल आमच्या मनात जरा थोडं एक कुतूहल होतं. तर त्या आज अगदी छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि यानंतर जसं वहिनी म्हणाल्या की सगळ्यांकडे वेगळ्या प्रकारे केल्या जाते, तर आता आपण सोनालीकडे जी पूजा ती करते अष्टमीची ती कशी मांडतात, कशी करतात हे आपण बघणारच आहोत. चला तर मग आपण आता सोनालीकडे बघू. सोनाली, आता हा. जसं मंजुषा बहिणींनी सांगितली पूजा तशा पद्धतीचीच असते का तुझ्याकडची? अगं हो, तशीच असते. पण आता काही लोकांकडे 9 कर असतात, पितळेचे, तांब्याचे. पण आमच्या पिढीप्रमाणे असं आमच्याकडे पिढ्यांपासून असा मातीचा मृत्तिकेचा कर असतो. ओके. कर म्हणजे कलशच. हो. आणि या त्यावर कलशात असं असतं, काय यावर असतं? देवी ठेवतो आपण. तर आता आपण अच्छा. पाहू पूजेची मांडणी कशी करतात. हो. हे सगळं असं पूजेचं साहित्य ठेवलंय हो. आणि हे करामध्ये टाकायला आमच्याकडे थोडं लहान मुलांच्या यांनी असतं ना हो, आपल्याकडे. दृष्टीने हा, तुम्ही तर त्यामुळे असे करता. चॉकलेट्स, असे बत्तासे, पांढऱ्याचं ओके. महत्व असल्यामुळे हो. असे बत्तासे, चिरंजीचे आणि दाणे ते तांदूळ असं असतात? ठेवतात. आता नवीन आता आपण हिवाळा सुरू झाला, ऋतू हो. बदलतो, हो. तर त्यामुळे असा आवळा, हो. देवीची पूजा आहे म्हणून लिंबाचं लिंबू. महत्व. ओके. तर आपण हे असं टाकतो मुलांसाठी चॉकलेट, चॉकलेट्स. नारळ तुम्ही तुला ठेवतोच कराट आपण. टाकशील का? हा, हे हो तू कराट टाकशील. हो हा. हो. आणि खाऊ म्हणजे आता ही खडीसाखर खडीसाखर. पांढऱ्याचं महत्व असल्यामुळे. बरोबर. आणि आपण हा असा कापसाचं वस्त्र म्हणतो देवीला. ते देवीला. असा फोटो पण असतो. बरं. हा, तो मी ओके. असं लावून घेतला आहे. हो. आणि हा मिळतोच असा बाजारात. हा. आणि आपण हे आता महालक्ष्म्यांना कसं करतो पोहते. पोहते, हो. तसे हे पोहते पोहते. ते पण आपण वाहतो आणि मग मुलांना आपण लावून देतो. हो. आपल्या मुलांचं रक्षण व्हावं हो. देवीकडून असं बरं. सगळं ते. बरोबर. आणि नवीन हे आता मिळतात आपल्या सीझनचं बाजारात आले पहिलं फळ. सीझनचे फळं म्हणून. आणि त्या सीझन प्रमाणे ते फळं फळं व्हायची असतात, आपण देवीला. पूजा असतात म्हणून याचं महत्व आहे. आहे. हो. बरोबर. तर आता आपण सुरुवात करायची का? हो. तर हे जे तांदूळ आहे पहिले आपण इथे असे ठेवू. यावर असं आपण सुतवून घेतलं हो. आहे कलश ठेव. कलशाला. हो. आपण थोडस 5 याला हे लावतात हळदी हळदी कुंकाची कुंकाची बोटं. बोट 5 लावतात. तसे आपण लावून घेऊया. हो.
त्यानंतर ही आपल्या इकडे देवी आहे. हो. देवीची तिथे स्थापना तर आपण करायची इथे का? स्थापना करतो त्यापूर्वी आपण यात ना थोडे तांदूळ घालायचे. कलशात. कोणी कोणी ज्वारी पण घालतात. घालतात. तर तुमच्याकडे आपल्याकडे जे तांदूळ. आजूबाजूला पिकतं तसं घालतात. बरोबर. तर ते काय असं कंपल्सरी नाही की तेच घातलं पाहिजे. हो. जे आपल्याकडे सहज उपलब्ध आहे ते हो. तसं घालायचं. लहान मुलांना आवडतात म्हणून तुला सांगितल्याप्रमाणे मग चॉकलेट, तांदूळ आपण घातले, लिंब, हो, हो. आवळा, त्यानंतर हे प्रसादाचं आपण इथे ठेवू खडी साखर. खडी साखर. हां, थोडासा एक पैसा, सुपारी, असं सगळं यात हे यायचं. सुपारी, हळकंड, हो. बदाम असं आपण यात घालणार घालणार आहोत. आहोत. त्यावर हे असं ठेवायचं असतं झाकण. झाकण. झाकणावर यावर ही अशी पूजा करून आपण ही लक्ष्मी ठेवली आहे. हो. त्या दुर्गा माता, अन्नपूर्णा अशी याची सगळी पूजा. पूजा आहे. हां. आणि त्यानंतर हे कापसाचं वस्त्र. वस्त्र. आता आपण हे जे आहे हां. यालाही आपण असं लावू शकतो. हो. असं घालायचं. जसं आता आपण महालक्ष्मीच्या वेळी करतो. करतो तसं हां. मला पण असं घालायचं. देवीला घालायचं. आणि हे पोते पण राहते का? पोते पण राहते. बरं. वहिनी जरा तो हार पण दे ग. हो. हे असं हे पोते पोते व्हायचे. याला असा अभिषेक करायचा दुधाचा, दह्याचा असा, हा म्हणजे पंचामृताचा. पंचामृताचा, श्री सुक्त म्हणायचं. हे असं सगळं देवीची देवी पूजा असल्यामुळे असल्यामुळे देवीची स्तुती करायची. हा आणि आपल्या मुलांना चांगलं तिने आरोग्य द्यावं, सुख समृद्धी द्यावी त्यासाठी प्रार्थना करायची. प्रार्थना करायची मनोभावे. बरोबर. असा हा आपण यांनी हार हार घालूया घालू शकतो. हा, हे घे. फोटोला. देवीला गुलाब आणि हे लावा. सहज उपलब्ध असतं सगळीकडे. हो. कोणी कोणी उपास करतात. आमच्याकडे सकाळची पूजा आहे. बरं. आता देवी असल्यामुळे आपण आता लाल फुल असं वाहूया. आणि हे व्हायचं का? हा समोर ठेवायचं का नैवेद्य नैवेद्य? नैवेद्य ठेवूया आपण इथे. हा पण एक नैवेद्य. हो. तत्पूर्वी आपण थोडासा पंचामृताचा पण लावणीला दाखवूया. हो. आणि नारळ पण तिथेच ठेवायचं का? हो, नारळ आपण इथे ठेवू. देवीजवळ ठेवायचं. आणि एखादी ओटी पण आपण ठेवून ती सवासणीची आपण भरू भरू शकतो. आणि त्यानंतर आपण आरती करायची. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण आपली पूजा पूजा करतो. संपन्न करू शकतो. धूपदीप हो. नैवेद्य. आणि याला आंबिलीचा प्रसाद असतो. हो. आणि तो पण आपण दाखवायचा. हो. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे अशा पद्धतीची हो हो, पूजा- माझ्याकडे अशा पद्धतीची पद्धतीची पूजा पूजा आहे. आहे. तर ही मी तुला थोडक्यात सांगितली. चल. आवडली का तुला? वहिनी, तुम्ही आज वेळात वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिली त्याबद्दल खरं म्हणजे धन्यवाद हा शब्द मला वापरायचा नाहीये, पण एक प्रघात आहे तसा, म्हणून खूप खूप धन्यवाद. माझ्याकडून पण तुम्हाला धन्यवाद, कारण तुम्ही मला तुमच्यात सामील करून घेतलं. अरे वहिनी, असं नाही काय.